Next is agri-tourism. If sufficient land is available, the Emerging field of agri-tourism will be a good business. आता सफिशियंट जागा जर अवेलेबल असेल, लँड जमीन, अर्थात तुम्हाला माहीत आहे की शेतीसाठी तर जमीन लागतेच, आणि ती जर मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल सफिशियंटमध्ये, तर एक नवीन बिझनेस समोर येत आहे आणि त्या बिझनेसचं नाव आहे ॲग्री टुरिझम. Plantlets of flowering, medicinal, ornamental, vegetable plants and fruits tree can be produced on a large scale by the tissue culture technique. आता या ॲग्री टुरिझममध्ये आपण काही प्लांटलेट्स आहेत, तर त्यांचे लार्ज प्रमाणामध्ये, लार्ज स्केलमध्ये आपण प्रोडक्शन करतो, आणि हे प्रोडक्शन करताना आपण टिश्यू कल्चर टेक्निकचा वापर करतो, बायोटेकच्या. आता यामध्ये कोणते प्लांटलेट्सची आपण ग्रोथ करतो लार्ज स्केलमध्ये. मग ते फ्लॉवरिंग प्लांट असतील, ओके, फुलं येणारे वनस्पती, त्यानंतर मेडिसिनल प्लांट्स, औषधी वनस्पती असतील, ऑर्नामेंटल, आपल्याला माहीत आहे की जसं सजवण्यासाठी ज्या फुलांचा वगैरे वापर करतो आपण, किंवा वनस्पतीचे काही पार्ट्स असतील ते ऑर्नामेंटल, ज्याला आपण अलंकार देणारे वनस्पती म्हणू एक प्रकारच्या. तर त्यानंतर व्हेजिटेबल प्लांट्स आणि काही फ्रूट देणारे ट्रीज. तर यांचं लार्ज स्केलमध्ये टिश्यू कल्चर टेक्निकच्या सहाय्यानं प्रोडक्शन, तर हे ॲग्री टुरिझममध्ये अपेक्षित आहे. And by growing some of the plants fully, a self-sufficient agritourism center can be developed. आणि त्यानंतर काही प्लांट्स आहेत, तर त्यांची ग्रोथ आपल्याला करताना काय करायचं, फुल्ली सेल्फ सफिशियंट, म्हणजे काही प्लांटचे प्लांटलेट्स तयार करायचे, रोपटे, आणि काही प्लांटची फुल्ली ग्रोथ करायची, बरोबर. आणि या पद्धतीनं सफिशियंट ॲग्री टुरिझम सेंटर जे आहे ते आपल्याला डेव्हलप करता येतं. आता फिगरमध्ये काही फ्रूट ट्रीज दाखवले आहे की ज्यांची ग्रोथ ॲग्री टुरिझम सेंटरमध्ये केली आहे. त्यामध्ये बनाना असेल, त्यानंतर सेकंड आय थिंक स्ट्रॉबेरी आहे, आणि लास्ट वन काय आहे, ग्रेप्स, बरोबर. Mango, chiku, guava, coconut, custard apple, and some other regional fruit trees. आता इथं काही प्रादेशिक वनस्पती आहेत की ज्या फ्रूट वर्गामध्ये मोडतात. त्यामध्ये मँगो असेल, चिकू, गवा, कोकोनट आणि कस्टर्ड ॲपल, ओके. Shade giving local or exotic attractive plants. आता यामध्ये जे आहेत तर काही शेड्स तयार केले जातात. त्यामध्ये लोकल म्हणजे स्थानिक, म्हणजे त्या एरियामध्ये येणाऱ्या ज्या वनस्पती आहे समजा अट्रॅक्टिव्ह प्लांट, आणि एक्झोटिक म्हणजे की त्या एरियामध्ये येत नाही पण मुद्दामून लावले समजा, हे की नाही. म्हणजे काही प्लांट्स हे लोकलचे असतील आणि काही एक्झोटिक पण असतील. ऑर्नामेंटल अँड फ्लॉवरिंग प्लांट्स. आणि त्यानंतर वरती डिस्कस केल्याप्रमाणे काही अलंकारिक वनस्पती आणि काही फ्लॉवरिंग प्लांट्स यांची पण ग्रोथ केल्या जाईल. बटरफ्लाय गार्डन. आता आम्ही हैदराबाद फिल्म सिटीमध्ये पाहिलं आहे पहा की त्या ठिकाणी बटरफ्लाय गार्डन म्हणजे एक विशिष्ट प्रकारची नेट वगैरे जी आहे, जाळी वगैरे तयार करायची, येता जाताना थोडंसं प्रोटेक्शन करायचं ग्लासचं वगैरे, आणि आतमध्ये बटरफ्लायसाठी एक एन्व्हायरमेंट तयार करायचं, त्याला आपण बटरफ्लाय गार्डन म्हणू, ओके. थोडं वॉटर, फ्लॉवरिंग प्लांट्स वगैरे. रिपीट. मेडिसिनल प्लांट गार्डन. आणि औषधी वनस्पती, तर हा तर फार इमर्जिंग बिझनेस आहे पहा. जसं की आज आपण बघतोय की पॉप्युलेशनची ग्रोथ झालेली आहे, आणि आपल्याकडे जर पाहिलं आपण तर जे हिमाचल प्रदेश वगैरे जर एरिया पाहिला आपण, तर त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात आपलं उत्तराखंड वगैरे जे आहे ना, तर तिथे मेडिसिनल प्लांटची जास्त गार्डन्स आपल्याला दिसून येतील. आणि डेफिनेटली जे औषधं तयार करताना फक्त केमिकल्सच वापर होतो का, नाही, तर काही मेडिसिनल प्लांट आहे त्यांचा पण वापर होतो. ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स. ऑर्गॅनिक शब्द महत्त्वाचा आहे पहा, म्हणजे इथं हायब्रिड आले का, नाही, ते इथं ऑर्गॅनिक किंवा प्युअर म्हणू आपण, ओके, ज्याला आपण आपल्याकडे गावरान शब्द वापरतो आहे की नाही. तर ते व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स त्यांची निर्मिती पण ॲग्री टुरिझम सेंटरमध्ये केल्या जाते. पीपल विजिट प्लेस विथ सच अट्रॅक्शन्स इन लार्ज नंबर्स. आणि मग अशा प्रकारचं हे टुरिझम तर माहिती तुम्हाला, बरोबर आहे का. तर तशा पद्धतीचं हे एक ॲग्री टुरिझम आहे की आपण लोकांचं एक वैशिष्ट्य जर पाहिलं ना, तर आपल्याकडे मला वाटतं नगर जिल्हा वगैरे आहे का, इथं बऱ्याच जणांनी तशा प्रकारचे टुरिझम तयार केले आहेत. तर अशा याला लोकसुद्धा काय करतात, व्हिजिट करतात.
Selling plantlets or seedlings, fruits, vegetables at such place can be quite profitable. आणि नंतर हे प्लांटलेट्स किंवा सीडलिंग यांची जी सेल करणं किंवा फ्रूट्सची सेलिंग, व्हेजिटेबलची सेलिंग, तर हा एक फार मोठा प्रॉफिटेबल बिझनेस आहे. ओके. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲग्रो कॉम्प्लिमेंटरी ऑक्युपेशन म्हणजे त्यामध्ये आपल्याला कोणते कोणते बिझनेस आहे, तर त्यामध्ये ॲनिमल हजबंड्री जे प्राणी पाळतो आपण त्या बिझनेसबद्दल डिस्कस करणार आहोत आपण. त्यानंतर पोल्ट्री फार्मिंग हे जसं एग्ज मीट वगैरे असतं त्या संदर्भात. आणि तिसरा जो बिझनेस असेल जे रेशीम उद्योग म्हणतो आपण सेरिकल्चर, या तिन्हीबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कशन उद्याच्या लेक्चरमध्ये करू.